1 ते 2, एकूण जागा मुंबईतल्या 36. उत्तर महाराष्ट्रात एकूण जागांची संख्या आहे 35. महायुती 18 ते 21, मविया 15 ते 16, इतरांच्या खात्यात 2 जागा जाऊ शकतात. तर कोकणामध्ये काय स्थिती आहे? महायुती 22 ते 23, मविया 14 ते 15 जागा मिळवू शकते, इतर 1 ते 2, आणि एकूण जागा कोकणातली संख्या आहे 39. पुढचा आणखी एक पोल समोर आलेला आहे, तो पोल काय सांगतो तोही बघूया आणि मग पुढे जाऊया. ZAIचा पोल मराठवाड्यातल्या जागा 46, महायुती 16 ते 21, मविया 24 ते 29 आणि इतर 0 ते 2 अशी आकडेवारी ZAI पोलनुसार बघायला मिळते. तर विदर्भात एकूण जागा 62, महायुतीला मिळू शकतात जागा 32 ते 37, मवियाला 24 ते 29, इतर पक्षांना किंवा इतर उमेदवारांना मिळतील जागा 0 ते 2 अशी आकडेवारी आहे. मुंबईतला इकडेही पोल आपण बघतो, तोही क्लोज फाईट दाखवते. मुंबईत महायुतीला 15 ते 20, मविया 15 ते 20, इतर 0 ते 1, एकूण जागा 36. तर आता रिजन वाईज पोल आपल्या समोर आहे. राजीव सर, याच्यामध्ये आता थोडंसं मुंबईकडे येऊया आपण. मुंबई आणि जर हे बघितलं तर इकडे क्लोज फाईट दाखवलेली आहे दोन्ही पोलमध्ये. तर मुंबई कोकण असेल, ठाणे असेल, इकडचं चित्र जर आपण बघायचं झालं तर तुम्ही कसं बघताय? कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरले आणि ही आकडेवारी काय सांगते? अजूनही लोकांच्या मनातला आपल्याला थांग लागत नाहीये. नाही, नक्कीच अश्विन, जे या निवडणुकीच्या पोलमधून खास करून दिसतंय तो ग्रामीण आणि शहरी भागामधल्या मतदारांचा वेगळ्या पद्धतीने विचार करणं जे आहे ते याच्यातून दिसतंय. मुंबई कोकण हा जो सगळा पट्टा आहे त्याचा विचार करता शहरी भाग आहे आणि त्यामुळे इथं महाविकास आघाडीपेक्षा महायुतीचा परफॉर्मन्स जास्त चांगला असेल. कोकणामध्ये गेल्याही खेपेला लोकसभेमध्ये ती जागा जिंकण्यामध्ये कोकणातली यांना यश आलं होतं महायुतीला, आणि त्यामुळं मध्यंतरी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुलाखतीतही हे सांगितलं की औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगरची जागा आणि कोकणची जागा जाणं हे मला फार क्लेशदायक होतं. पण या निवडणुकीमध्ये मुंबई आणि कोकणामध्ये युतीचा दबदबा राहू शकतो असं या सर्वेवरून दिसतंय. आणि मुख्य लढा जो आहे तो जसा एकीकडे विदर्भ आणि मराठवाड्याचा आहे, तसाच शहरी भागामध्ये महायुतीच्या दृष्टीनं इथला आपला दबदबा कायम राहील. इथं आपल्याला जास्तीत जास्त जागा कशा जिंकता येतील या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न केले होते. मला असं वाटतं की महायुतीनं लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर ज्या गोष्टी केल्या त्याच्यामध्ये एक गोष्ट जी फार ज्याच्याबद्दल चर्चा झाली नाही, जी भाजपच्या कडून केली गेली, ती भाजपचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव हे गेले जवळपास 2-3 महिने मुंबईमध्ये तळ ठोकून होते आणि जी सामाजिक वीण उसवली गेल्याच्या बद्दलची जी चर्चा आणि त्याच्याबद्दलची जी खंत आहे, बीजेपीनं हा एक प्रयत्न करून पाहिलेला आहे. त्याला यश किती मिळते हे आपल्याला अर्थातच निवडणुकीच्या नंतर कळेल. पण वेगवेगळ्या जाती समूहांचे छोटे छोटे मीटिंग्स करून जवळपास 800 ते 900 अशा मीटिंग्स गेल्या काही काळामध्ये केल्या गेल्या आणि या समाजांना आपल्याशी जोडण्याचा प्रयत्न भाजपकडून केला गेला. आता जर याचा परिणाम चांगला झाला तर त्याचा फायदा भाजपला फक्त मुंबई आणि शहरी भागात नाही तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा होताना दिसेल. म्हणजे जे आत्ता चित्र आहे की शेती, आरक्षण, बेरोजगारी या मुद्द्यांमुळं भाजप आणि महायुतीला फटका बसेल, तर त्याला काउंटर करण्यासाठीची स्ट्रॅटेजी म्हणून या प्रकारची काही आखण्या केल्या गेल्या होत्या. त्याचा काय अर्थात परिणाम होतो ते निवडणुकीनंतर कळेल. मला म्हणजे सगळ्या गेल्या 2 महिन्यांमध्ये महाराष्ट्राचं जे राजकारण आहे ते, आणि जर तालुका निहाय आपण पाहायला गेलो तर असं लक्षात येतं की प्रत्येक तालुक्याचं वेगळं गणित आहे, त्याच्यासाठी वेगळी व्यूहरचना दोन्ही बाजूंनी केली गेली. आपल्या आतापर्यंतच्या चर्चेमध्ये दोन्ही बाजूंनी जे म्हणजे मैत्रीपूर्ण लढती झालेल्या आहेत किंवा बंडखोर झालेले आहेत, तर या खेपेला बंडखोरांचं इतकं पेय फुटलेलं आहे. तर आपण हरियाणामध्ये बघितलं की भाजपची जी स्ट्रॅटेजी होती की एकेका जागावर 4-4, 5-5 बंडखोरांना अप्रत्यक्षपणानं त्यांनी पाठिंबा दिला आणि अगदी हुकुमी जागा ज्या काँग्रेसच्या होत्या तिथेही काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. त्या पद्धतीची स्ट्रॅटेजी या वेळेला महाराष्ट्रातही भाजपनं करून पाहिलेली आहे आणि भाजपच्या या स्ट्रॅटेजीला महाविकास आघाडीकडून सुद्धा तसंच उत्तर देऊन त्याला काउंटर करण्याचा प्रयत्न झालेला आहे. तर हे जे अपक्ष आणि
परस्परांमधल्या मैत्रीपूर्ण लढती, जसं आता सोलापूरचा उल्लेख झाला की सोलापूरमध्ये शिवसेनेचा उमेदवार आहे, पण तिथं काँग्रेसनं तिथले बंडखोर धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला. त्याच्यामुळं महाविकास आघाडीमध्ये बेबनाव निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. आणि आज उघडपणानं सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदेंनी सांगितलं की आम्ही धर्मराज काडादींच्या बाजूनच आहोत. तर अशा प्रकारच्या आणखीनही काही मतदारसंघांमध्ये बेबनावाच्या घटना आहेत, काही महायुतीच्या बाजूनही आहेत. तर त्याचा परिणाम हा आपल्याला मोठ्या प्रमाणात होणार आहे. फक्त तो कसा कुठं झालाय हे नंतर कळेल. म्हणजे एखादा स्फोट झाल्यानंतर त्याचं जे नुकसान होतं ते नंतर तिथं जाऊन पाहिल्यानंतर आपल्याला अंदाज येतो. तसं काहीतरी महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीच्या बाबतीत होणार आहे या बंडखोरांमुळे, असं मला वाटतं. खरंय, हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे, जसं राजीव सरांनी सांगितलं. पुढे जाण्याआधी पुन्हा एकदा एक नवीन पोल आलेला आहे. तो पोल काय सांगतोय? लोकशाही रुद्र एक्झिटचा हा पोल आहे, तो काय सांगतोय बघूया. लोकशाही रुद्र, महायुती 128 ते 142, मविया 125 ते 140. म्हणजे पुन्हा एकदा अतिशय घासून अशी लढाई होताना बघायला मिळते. इतर 18 ते 23, एकूण जागा अर्थातच 288. तर हा पोल आहे लोकशाही रुद्रचा. पुन्हा एकदा आपण सरिता मॅडमकडे जाऊया. सरिता मॅडम, आता जसं आपण बघितलंय, आणखी म्हणजे पोलचे आकडेवारी पुन्हा परत जी आहे ती पुन्हा एकदा घासूनच बघायला